मंडळी, धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पाद्रींचा सैराट करा आणि जो हे करेल त्याला मी 11 लाखांचं बक्षीस देईन, हे वक्तव्य आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचं। या वक्तव्याने राज्यातल्या ख्रिश्चन धर्मियांमध्ये संतापाची लाट आहे। तर आजही आमिष दाखवून दबाव टाकून हिंदूंचं धर्मांतर केलं जातंय असा पडळकरांचा गंभीर आरोप आहे। या सगळ्या वादाला कारणीभूत ठरलं ते सांगलीतलं गर्भवती महिला ऋतुजा राजगेचं आत्महत्या प्रकरण। ऋतुजानं धर्मांतरासाठीच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप तिचे कुटुंबीय करतात। त्यानंतर राज्यातल्या धर्मांतराचा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। खरं तर धर्मांतराचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे। भारतातल्या धर्मांतराला मोठा इतिहास आणि भूगोल आहे। धर्मांतराचा इतिहास अतिशय गुंतागुंतीचा आणि अनेक पैलूंनी व्यापलेला आहे। प्राचीन काळापासून भारतात विविध धर्म आले, त्यांनी इथं रुजण्याचा वाढण्याचा प्रयत्न केला। सत्तेचा धर्मांतरासाठी वापर झाला, हे इथला कटू इतिहास आहे। मग तो बौद्ध धर्माचा उदय प्रसार असो की जैन धर्माचा असो, मुघल शासकांनी धर्मप्रचारासाठी केलेले प्रयत्न असोत की मग व्यापारासाठी आलेले आणि पुढे राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी केलेली मदत असो, हा धर्मांतराचा इतिहास आहे। इंग्रजांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणलं। त्यानंतरही मागास आणि आदिवासींचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत राहिलं, हे इथलं वास्तव आहे आणि त्याला रोखण्याचे प्रयत्नही झाले। अगदी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून घरवापसीचे प्रयोग झाले। आपल्या देशात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन असे अनेक धर्मांचे अनुयायी एकत्र राहतात। तरीही धर्मांतर हा विषय या ना त्या कारणानं सामाजिक आणि राजकीय चर्चेचा भाग आहे। धर्मांतराच्या प्रक्रियेत आजवर धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक घटक एकत्र काम करताना आपल्याला दिसले। धर्मांतराची कारणं प्रामुख्यानं वैयक्तिक श्रद्धा, सामाजिक दबाव, आर्थिक परिस्थिती हे राहिलेलं आहे। स्वातंत्र्यानंतर धर्मांतर विरोधी कायदे आणण्यात आले, जेणेकरून धर्मांतरासाठी जबरदस्ती किंवा फसवणूक केली जाऊ नये। पण तरीही भारतातलं धर्मांतर थांबलेलं नाहीये का? खरंच हिंदू खतरे में आहेचा जो नारा दिला जातोय, या तथ्य आहे का की केवळ राजकीय हेतूने हे आरोप केले जात आहेत? काय या सगळ्या मागचं गणित आहे? या सगळ्या राजकीय सामाजिक विषयाच्या गुंतागुंतीच्या मुद्द्याला आज आपण हात घालणार आहोत। त्याआधी बघूया नेमकं घडलंय का। पडळकरांविरोधात ख्रिस्ती धर्मीय आक्रमक। आमदारकी रद्द करण्याची मागणी। गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल करा। ख्रिश्चन धर्मीयांनी धर्मांतराचे आरोप फेटाळले। मुंबईच्या आझाद मैदानात जमलेल्या ख्रिश्चन धर्मीयांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। आमदार पडळकरांविरोधात ख्रिश्चन धर्मीयांनी आतापर्यंत 24 मोर्चे काढले। आता ख्रिस्ती धर्मीय मुंबईत धडकलेत। गोपीचंद पडळकरांनी ख्रिश्चन धर्मियांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या की हा ख्रिस्ती समाज शांतता प्रिय समाज आहे। कोणत्याही समाजाच्या धर्माविषयी बोलत नाही, कधीही सरकारी किंवा शासकीय मालमत्तेचं नुकसान केलेलं नाही, कोणाला इजा पोहोचत नाही। म्हणून या ख्रिस्ती समाजाला त्रास देण्याचं काम ज्या लोकांनी चालू केलेलं आहे त्यांना फडणवीस साहेबांनी आवर घालावा। सातत्याने विनाकारण शांत समाज जो की आपल्या प्रार्थना आणि आपल्या लोकांमध्ये परमेश्वराचं सानिध्य वाढवण्यासाठी काम करतं, अशा लोकांना कुठेतरी पेटवण्याचं, कुठेतरी त्या समाजाला डिस्टर्ब करण्याचं काम आज गोपीचंद पडळकर आणि हे इतर लोक करत आहेत। ख्रिश्चन धर्मियांच्या भावनांचा मुद्दा विरोधकांनी विधानसभेत उपस्थित करत चिंता व्यक्त केली। ती कशामुळे पसरली? यांचा सैराट करून टाका। ज्यांनी ही धमकी दिली आहे की सैराट करू, तो कोणी असो त्याच्यावर FIR होईल असं सरकारने बघितलं पाहिजे। सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातल्या कुपवाडमधील गर्भवती महिला ऋतुजा राजगे यांनी आत्महत्या केली। त्यांच्यावर सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे। या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मशाल मोर्चा दरम्यान पडळकर यांनी
ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात आक्षेपार्ह विधानं केली, धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पाद्रींना सैराट करा आणि जो हे करेल त्याला मी स्वतः 11 लाखांचं बक्षीस देईन. दरम्यान गोपीचंद पडळकर आपल्या भूमिकेवर ठाम आहे. गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये. हे करा. हिरो आता पाद्री म्हणत असेल मी जेलमध्ये जायला, तुला सुट्टी नाही, ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या. धर्मांतर हा आपल्या देशातला अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. त्याला एक इतिहास आहे आणि भूगोलही. गेल्या काही दिवसापासून धर्मांतर, घरवापसी, धर्मांतर विरोधी कायदा या सगळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याला पडळकरांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा तोंड फुटलंय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.